नमस्कार मित्रांनो, मी राहुल स्वागत करतोय आपलं आमच्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपल्यासाठी पुन्हा एक नवीन भयकथा घेऊन आलो आहे. पण त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया या भयकथेला. कथेचं नाव आहे टेडी बियर. पुण्यातील एक कुटुंब, विवेक आणि आशा व त्यांचा 5 वर्षाचा मुलगा अद्विक. ते गेले 10 वर्ष पुण्यात राहत आहेत. दोघांचे लव्ह मॅरेज होते. शाळेत असल्यापासूनच दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि पुढं कॉलेजला सुद्धा एकत्र होते. दोघांनी सोबत डिग्री घेतली व पुण्यात नोकरी करत होते. काही वर्षांनी दोघांनी लग्न केलं आणि आता त्यांना एक मुलगा आहे. बऱ्याच वर्षानंतर आज त्यांच्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींनी डिनरसाठी भेटण्याचा प्लॅन केला होता. पण एक अडचण होती, कारण कोणीही आपल्या मुलांना सोबत घेऊन न येण्याची अट होती. शेजारी राहणाऱ्या काकू गावी गेल्या असल्यामुळे आज अद्विकला कोणाकडे सोडून जायचं हा मोठा प्रश्न होता, कारण जवळपास त्यांचे कोणी नातेवाईकसुद्धा राहत नव्हते. आणि त्यांच्या या समस्येसाठी त्यांनी मला फोन केला. मी, शांताताई, त्या एरियामध्ये बेबी सिटिंग चालवते. हे दोघे जॉबला जात असल्याने त्यांचा मुलगा अद्विक दिवसा माझ्याकडेच असतो. माझं घर त्यांच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्यांनी मला विनंती केल्यानंतर मी त्यांना हो म्हटलं होतं. रात्री 9 वाजता मला त्यांनी घरी यायला सांगितलं होतं आणि मी देखील दिलेल्या वेळेवरच त्यांच्या घरी पोहोचणार होते. पण पहिल्यांदा त्यांच्या घरी आल्यामुळे मला 5 मिनिटं उशीर झाला होता. मी दारात पोचले आणि बेल वाजवली. तसं आशाताईने दार उघडलं. ते रेडी होऊन माझी वाट बघत बसले होते. आत आल्या आल्या आशाने संपूर्ण घर मला दाखवले, म्हणजे बेडरूम, किचन, बाथरूम काय कुठे आहे ते सगळं, कारण मी पहिल्यांदाच त्यांच्या घरी आली होती. हो, तर मग शांताताई, आम्ही निघतो. 11:30 ते 12 वाजतील बरं का आम्हाला घरी यायला. अद्विकचे जेवण मी तयार करून ठेवले आहे. त्याला भूक लागली की त्याला जेवायला वाढून द्या. आणि हो, फ्रीजमध्ये थोडंफार स्नॅक्स आहे, जर त्याने मागितले तर त्याला द्या. आशा एवढं बोलत दाराजवळ आली. काळजी करू नका, तुम्ही मजा करा, मी सांभाळेन त्याला व्यवस्थित. त्याच्यासाठी मी काही नवीन आहे होय? मी थोडं हसतच म्हटलं, ठीक आहे ताई, आम्ही येतो. काही अडचण असेल तर मला लगेच फोन करा हां. एवढं बोलून विवेक आणि आशा दोघे निघून गेले. अद्विकला 9:30च्या सुमारास जेवण दिले. जेवून झाल्यावर झोपण्यासाठी मी त्याला बेडरूममध्ये घेऊन आले. बेडवर पडताच काहीच वेळात अद्विक झोपी गेला. मी बाहेर हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले आणि TV सुरू केला. इतक्यात माझा फोन वाजला. माझ्या मुलीचा कॉल होता. अगं आई, ही आजी विचारत आहे कधी येणार म्हणून. मी म्हटलं तिला की 11:30-12 होतील, तर मला ओरडत आहे आज आईला का जाऊ दिलेस म्हणून. आज अमावस्या आहे बोलत आहे ती. ते ऐकून मला पण लक्षात आलं की आज अमावस्या आहे. थोडी भीती वाटली आणि इथे येण्याच्या निर्णयावर थोडा पश्चातापही झाला, पण आता काही पर्याय देखील नव्हता. मी फोनवर मुलीला सांगितले, काळजी करू नकोस, लवकर येईन सांग आजींना.
बस एवढं बोलून मी फोन ठेवून दिला. आता हॉलमधील मोठे लाईट्स बंद करून नाईट बल्ब सुरू केला आणि सोफ्यावर बसून टी व्ही बघत होते. काही वेळ टी व्ही बघत असताना मला असं वाटलं की माझ्या मागे कोणी उभं आहे आणि माझ्याकडे एकटक बघत आहे. मी मागे वळून पाहिलं तर तिथे एक मोठा टेडी बेअर म्हणजे बाहुला होता. मी दुर्लक्ष केलं आणि पुन्हा टी व्हीकडे बघू लागले. थोड्या वेळाने पुन्हा मला असं वाटलं की तो टेडी बेअर माझ्याकडे बघत आहे. मी पुन्हा मागे वळून पाहिलं तर तो टेडी बेअर तिथेच पडून होता. पण आता मला त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की त्याची नजर माझ्यावरच आहे. नंतर मनात विचार आला की कदाचित मी या हॉलमध्ये एकटी आहे आणि रात्र पण बरीच झाली आहे आणि घरून आलेल्या त्या फोनमुळे कदाचित माझ्या मनात असे भीतीदायक विचार येत आहेत. स्वतःची समजूत काढून मी पुन्हा टी व्ही बघू लागले. काही वेळानंतर अचानक कोणाचा तरी हसण्याचा आवाज त्या हॉलमध्ये येत होता. पण तो आवाज टी व्हीमधून येत होता की माझ्या आजूबाजूला कुणीतरी आहे ज्याच्या हसण्याचा आवाज माझ्या कानावर पडला. मला काही समजत नव्हतं. मी टी व्हीचा आवाज बंद केला आणि आजूबाजूला पाहिलं. पण आता मात्र त्या हॉलमध्ये सगळीकडे शांतता होती. तो हसण्याचा आवाज पण येत नव्हता. मला आता खूप भीती वाटत होती. काळीज धडधडत होतं आणि डोक्यावर घामही येत होता. मी अद्विकच्या बेडरूमकडे जाऊन पाहिलं तर तो झोपला होता आणि तिकडे सुद्धा पूर्ण शांतता होती. कदाचित माझ्या मनातील भीतीमुळे मला असे भास होत असावेत. असा विचार करत मी पुन्हा टी व्हीचा आवाज वाढवला आणि टी व्हीकडे लक्ष देऊ लागले. पण आता माझं लक्ष त्या आवाजाकडेच होतं. तो आवाज पुन्हा येईल या विचाराने माझं मन अस्वस्थ झालं होतं. टी व्ही पाहत असताना मला पुन्हा असा भास झाला की ते टेडी बेअर माझ्याकडेच बघत आहे आणि इतक्यात तो आवाज पुन्हा आला. आणि मला धक्काच बसला. आता मला हे कळून चुकलं होतं की या घरात आपल्यासोबत अजून कुणीतरी आहे जे आपल्यावर लक्ष ठेवून आहे आणि कदाचित तो मला बघू शकतो पण मी त्याला बघू शकत नाहीये. आणि आज अमावस्या असल्याने कदाचित ती शक्ती माझ्यावर घात करण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणतात ना, अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री या वाईट शक्ती जास्त शक्तिशाली असतात. राहून राहून माझं त्या टेडी बिअरकडे लक्ष जात होतं आणि मला त्या टेडी बिअरमध्ये एखादा आत्मा असल्यासारखे वाटत होते. कारण त्याचे डोळे पूर्णपणे माझ्यावर रोखले होते. मी ते टेडी बिअर उचलून दुसऱ्या रूममध्ये ठेवले तर कदाचित हा प्रकार थांबेल, म्हणून मी त्याला तिकडून उचलून दुसऱ्या रूममध्ये ठेवण्याचा विचार केला. पण त्याला उचलण्यासाठी त्याच्याजवळ जावं लागणार होतं. या विचारानेच माझ्या अंगावर काटा येत होता. तरी मी पूर्ण हिंमतीने सोफ्यावरून उठून तो टेडी बिअर उचलून दुसऱ्या रूममध्ये ठेवला आणि त्या रूमला लॉक करून
धावत पुन्हा माझ्या जागेवर येऊन बसले. टी व्ही सुरूच होता. आता मला थोडं हायसं वाटत होतं. काही वेळ असाच निघून गेला आणि मला पुन्हा तो हसण्याचा आवाज आला. मी आजूबाजूला बघू लागले. आता तो टेडी बिअरही तिथे नव्हता, कारण मी त्याला उचलून दुसऱ्या रूममध्ये लॉक करून आले होते. पण मग हा आवाज कुठून येत होता ते बघण्यासाठी मी इकडे तिकडे मान वळवून पाहू लागले आणि मागे पाहिल्यावर मला धक्काच बसला. ते टेडी बिअर परत माझ्या मागे त्याच जागेवर होते जिकडून मी त्याला उचलून दुसऱ्या रूममध्ये ठेवले होते. मी मान झटकन समोर वळवली आणि पुन्हा टी व्हीकडे बघत डोळे घट्ट बंद करून घेतले. आता मी चांगलीच घाबरली होती. डोक्यावर घामाच्या धारा लागल्या होत्या. जे काही घडत होतं ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे होते. इतक्यात मला माझ्या मागे कोणीतरी जवळ येऊन उभे आहे आणि त्याच्या श्वासाचा आवाज माझ्या कानाच्या अगदी जवळ येत असल्यासारखे जाणवू लागले. भीतीने माझे काळीज धडधडत होते आणि घामाने पूर्ण शरीर ओले झाले होते. मी हिम्मत करून सोफ्यावरून उठणारच होते की माझ्या खांद्यामागून आलेल्या त्या हाताने मला तीव्र धक्का बसला. झालं, संपलं आता सगळं. माझा मृत्यू मला समोर दिसत आहे. शेवटचा प्रयत्न म्हणून जोरात किंचाळणार होते आणि तोच दरवाजाची बेल वाजली आणि मी भानावर आली. मगापासून घट्ट मिटून ठेवलेले डोळे उघडले आणि पाहिलं तर तो टेडी बिअर तिकडे नव्हता. काय घडत आहे ते समजत नव्हतं. मी कसलाही विचार न करता झटकन उठले आणि घराचे दार उघडले. आशा आणि विवेक समोर उभे होते. त्यांना बघून सुटकेचा निश्वास टाकला. शांताताई, सगळं ठीक आहे ना? अद्विक झोपला का? हो ताई, सगळं ठीक आहे आणि अद्विक पण जेवून झोपलाय. थोडं गंभीर आवाजात मी बोलत होती. अरे वा, बरं झालं. तुमचे खूप आभार शांताताई. तुमच्यामुळे आम्हाला आज या पार्टीसाठी जाता आलं. खरंच थँक्यू ताई. आशा हातातील बॅग समोर टेबलवर ठेवत बोलत होती. तसं काही नाही, पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. मी थोडं दबक्या आवाजात बोलत होती. तुमच्या घरात असलेले ते टेडी बिअर मला थोडं विचित्र वाटत आहे. ते हॉलमध्ये असल्यामुळे मला थोडं अस्वस्थ वाटत होतं, म्हणून मी त्याला दुसऱ्या रूममध्ये ठेवलं आहे. काय? कोणत्या टेडी बिअरबद्दल बोलत आहात तुम्ही? आशा प्रश्नार्थी नजरेने माझ्याकडे बघत बोलत होती. शांताताई, आमच्या घरात कोणताही टेडी बिअर नाही आहे आणि अद्विकची सगळी खेळणी आम्ही एका कपाटात लॉक करून ठेवून दिली आहेत. तिचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अंगावर शहारे आले आणि डोकं सुन्न झालं. मी पुढे काहीच बोलले नाही. त्यांचा निरोप घेतला. आशाने जाताना मला दरवाजा लॉक करून घ्या सांगितलं आणि दोघे बेडरूममध्ये निघून गेले. कदाचित पार्टीमधून आल्यामुळे दमले असतील आणि म्हणून त्यांनी माझे बोलणं एवढं गांभीर्याने घेतलं नाही.
मी सुद्धा तिथून लगेच निघाले. दरवाजा बाहेर येऊन दरवाजा लॉक करण्यासाठी दरवाजा खेचला आणि तितक्यात तो आवाज पुन्हा आला. तर मित्रांनो, ही होती आजची स्टोरी. तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा. या स्टोरीबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.